भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते, काळजात राहती आमच्या रक्तात वाहते राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहते राजे। मित्रांनो, ते दिवस फार धावपळीचे होते। युद्धात शहाजी गुंतले असताना त्यांची पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन उर्ते तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका सुंदर बाळास शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला। त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे। शिवाजींचे बालपण 6 वर्षे धावपळीतच गेले। त्यांची आई जिजाबाई त्यांना भीमाची व कृष्णाची कहाणी सांगत होती। साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदरवाचक निर्माण झाल्या। शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे होते। ते त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देत असे। जिजाबाई या शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे जिंकावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी घ्यावी, दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे हे उत्तम प्रकार त्यांनी शिकविले। मित्रांनो, शिवरायांचे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुलीसोबत पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला। एकदा अफजल खानाचा कपटीराव शिवाजी महाराजांना माहीत होतो, म्हणून तो अंगात चिलखत घालून जातो, नाहीतर त्यांना त्यांचा प्राण तिथंच गमवावा लागला असता। असे दुसरे प्रसंग असे घडले की चक्क शाहिस्त खानाचे बोटे तलवारीने कापले। एकदा औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस असतो, तेथे त्यांनी शिवाजी महाराजांना आपल्याकडे बोलावून आग्रह केले होते, परंतु शिवाजी महाराजांच्या नातेवाईकांनी मिठाईच्या पिटाऱ्या पाठवल्या होत्या। त्यात वापसीमध्ये खाली पिटाऱ्यात शिवाजीराजे व संभाजीराजे एक एक करत बसून निघाले। तसेच त्यांचे सेवक हिराजी व मदारी औषधी आणायला जातो म्हणून गेले। या चपळबुद्धीचा उपयोग करून त्यांनी अग्न्याहून सुटका केली। ही घटना 1666 मध्ये घडली। मित्रांनो, शिवाजी महाराज यांनी समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे भक्कम सागरी किल्ले जिंकले। आता हे किल्ले पाहतात आपले मन हक्केबक्के होते। आपल्या मराठी भाषेला मायबोलीचा दर्जा मिळावा म्हणून ते आयुष्यभर झटत राहिले। अखेर त्यांना यश प्राप्त झाले। त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले। त्यांच्या जीवनातील तुम्हाला शेवटचा प्रसंग सांगते। एकदा काय झाले की कोंढाणा हा किल्ला शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पाहिजे होता, म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे यांना विनंती केली। तानाजी मालुसरे यांच्या मुलांचे लग्न 4 दिवस उरलेले होते। हे पाहून शिवाजी म्हणाले की लवकर लग्न करा, परंतु तानाजी स्वयं म्हणाले की आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे। 500 सैनिक घेऊन ते कोंढाण्यावर आक्रमण करण्यास गेले। तिथे त्यांनी तानाजींचा वध झाला। हे पाहून शिवाजी महाराज व जिजाबाईंना फार दुःख झाले। शेवटी त्यांनी एकच उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला। म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा। एवढे बोलून मी माझी भाषण संपवते। जय जिजाऊ, जय शिवराय।